क्लास क्रिकेटमध्ये जे काही रेकॉर्ड्स या ठिकाणी तयार केलेले आहेत, म्हणजे मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये अमोलजींची स्टोरी खूप सगळीकडे व्हायरल झाली. तर मी तुम्हाला आजच भाकीत करतो की येत्या काही दिवसात तुमच्या स्टोरीवर एक सिनेमा निश्चितपणे बनणार आहे. बिकॉज पर्सिव्हिअरन्स आणि पर्सिस्टन्स या दोन गोष्टी जर डिफाईन करायच्या असतील तर अमोल मुजुमदारांचं नाव आपल्याला डिफाईन करावं लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं की आणि अर्थातच जसं सगळ्यांनी सांगितलं की सोबतचे सगळे वेगवेगळे कोचेस आहेत, मेसोस आहेत, सगळ्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट जे लोक सांभाळत आहेत, मला असं वाटतं की आज प्रोफेशनल क्रिकेटमध्ये हा सगळा सपोर्ट असल्याशिवाय खेळाडू परफॉर्म करू शकत नाही. कारण शेवटी इतकी जास्त कॉम्पिटिशन आहे आणि फिजिकली मेंटली सगळ्या पद्धतीनं यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी फिट. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की या सगळ्या विजयामध्ये जसा टीमचा, प्रशिक्षकांचा आणि सगळ्या स्टाफचा असा हा एक टीम इव्हेंट आहे की सगळे मिळून हा विजय त्या ठिकाणी घडवून आणतात. आणि म्हणून आपल्याही सगळ्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि म्हणजे मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये अमोलजींची स्टोरी खूप सगळीकडे व्हायरल झाली. तर मी तुम्हाला आजच भाकीत करतो की येत्या काही दिवसात तुमच्या स्टोरीवर एक सिनेमा निश्चितपणे बनणार आहे. बिकॉज पर्सिव्हिअरन्स आणि पर्सिस्टन्स या दोन गोष्टी जर डिफाईन करायच्या असतील तर अमोल मुजुमदारांचं नाव आपल्याला डिफाईन करावं लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं की आणि अर्थातच जसं सगळ्यांनी सांगितलं की सोबतचे सगळे वेगवेगळे कोचेस आहेत, मेसोस आहेत, सगळ्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट जे लोक सांभाळत आहेत, मला असं वाटतं की आज प्रोफेशनल क्रिकेटमध्ये हा सगळा सपोर्ट असल्याशिवाय खेळाडू परफॉर्म करू शकत नाही. कारण शेवटी इतकी जास्त कॉम्पिटिशन आहे आणि फिजिकली मेंटली सगळ्या पद्धतीनं यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी फिट. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की या सगळ्या विजयामध्ये जसा टीमचा, प्रशिक्षकांचा आणि सगळ्या स्टाफचा असा हा एक टीम इव्हेंट आहे की सगळे मिळून हा विजय त्या ठिकाणी घडवून आणतात. आणि म्हणून आपल्याही सगळ्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि शीतल उगले तेली यांनी एक चांगली या ठिकाणी त्याला चॅलेंज म्हणा किंवा एक रिक्वेस्ट म्हणा, पण आपल्याला ऑलिम्पिकमध्ये निश्चितपणे क्रिकेट एक असा आहे की ज्याच्यामध्ये गोल्ड मिळू शकतो. आणि ते ऑलिम्पिकचा तो जो क्षण असतो की आपला तिरंगा ज्यावेळेस वर जातो आणि आपलं राष्ट्रगीत वाजतं, मला असं वाटतं तो अगदी मनात साठवून ठेवण्यासारखा क्षण असतो. त्यामुळे तुमच्यासारख्या अतिशय जिद्दी टीमला, जिद्दी या अर्थाने की 17 नंतर तुम्ही ठरवलं की काय झालं तरी आम्हाला जिंकायचं आणि तुम्ही जिंकून दाखवलं, तर मला असं वाटतं अशी जी काही टीम आहे त्या टीमला हे 100% शक्य आहे. म्हणून आमच्या तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत ऑलिम्पिक्सकरता. तुम्ही नक्की त्या ठिकाणी जिंकाल आणि आम्ही सगळे निश्चितपणे तुमच्या पाठीशी आहोत. डायना मॅम या ठिकाणी आहेत. खरोखर मला या गोष्टीचा आनंद आहे. काल मी बघत होतो जेव्हा जिमीने राष्ट्रपतींसमोर सांगितलं की आमची ज्या जुन्या सगळ्या ज्या खेळाडू आहेत की ज्यावेळेस काहीच नव्हतं आणि काही मिळतही नव्हतं आणि काही रिकग्निशनही नव्हतं, त्यावेळेस त्यांनी क्रिकेट हे जिवंत नुसतं ठेवलं नाही, पॉप्युलराईज केलं. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचं आपण विशेष या ठिकाणी अभिनंदन करूया. त्या असतील, मिताली राज असतील, एक आपली सगळी जी काही आपल्या आयकॉनिक जुन्या कॅप्टन्स आहेत या सगळ्यांचं देखील या निमित्ताने आपण अगदी मनापासून अभिनंदन करूया. आणि आज खरोखर हा सोहळा घेत असताना तुम्ही आलात त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो, आम्ही तुमचं अभिनंदन करतो. कारण महाराष्ट्राकरता देखील हा इतका अभिनंदनाचा क्षण आहे, महाराष्ट्राकरता इतका आनंदाचा क्षण आहे आणि तो क्षण तुम्ही आम्हाला दिला असल्यामुळे तुमचं अतिशय मनापासून अभिनंदन. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्यापासनं खूप मुली इन्स्पायर होतील आणि क्रिकेटला एक नवीन अशा प्रकारचं एक फ्रेश ब्लड तुम्ही अजून क्रिकेटमध्ये आणाल ही अपेक्षा व्यक्त करतो. तुमची अजून खूप कारकीर्द बाकी आहे, त्याच्यामुळे त्या पुढच्या कारकिर्दीकरताही तुम्हाला मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि अर्थातच स्मृतीला तिच्या पुढच्या भविष्याकरता देखील विशेष शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राधा यादव सोबत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधल्याचा आपण पाहत होतो.